हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 33. ठीक आहे, आवडत आहे म्हणून केलंच तर चालेल, पण उगाच कुणाचा हुकूम म्हणून केलेलं मला चालणार नाही. देवांश तिच्या भोवती हाताचा विळखा घालत म्हणाला. ज्या दिवशी मला वाटेल की माझ्याने नाही होत आहे त्या दिवशी मी बोलेन, मग तर झालं, सई म्हणाली. देवांशने तिच्या कपाळावर त्याचा कपाळ टेकवलं. तयार हो, कॉलेजला जायचं आहे ना? देवांश म्हणाला. हो, बस 5 मिनिट, सई म्हणाली. देवांशने सईला कॉलेजच्या गेट बाहेर सोडलं आणि आज तिला भीती वाटत नव्हती. तिची मैत्रीण शीतल पण तिला समोरून येताना दिसली. हाय शीतल. हाय सई. कधी आलीस? शीतल म्हणाली. हे काय आत्ताच? सई म्हणाली. चल, शीतल म्हणाली. मग दोघी गेटमधून आत आल्या. बोलत बोलत त्या वर्गात पण आल्या. मिशा आणि तिचा ग्रुप अगोदरच वर्गात येऊन बसला होता. आल्या काकूबाई. मिशाची एक मैत्रीण सई आणि शीतलला बघून म्हणाली. मिशाने त्यांच्याकडे बघितले आणि तिला राग आला. काल पवार सरांनी हे यू मिशा आवाज चढवून म्हणाली. शीतल आणि सईने तिच्याकडे बघितलं. ऐकायला येत नाही का तू? मिशा सईला म्हणाली. कोण? मी? सई म्हणाली. यस, तूच. कम, मिशा म्हणाली. काय काम आहे? शीतल म्हणाली. तुला बोलवलं का? कशाला मध्ये मध्ये बोलतेस? मिशा म्हणाली. बोलणार, माझी फ्रेंड आहे ती, शीतल म्हणाली. या कॉलेजमध्ये राहायचं आहे ना, त्यामुळे पाहिजे तिथेच तोंड उघडायचं, मिशा म्हणाली. काल पवार सरांनी केलेली शिक्षा कमी झाली का? शीतल म्हणाली. तुझ्या तर, मिशा रागाने लालबुंद झाली. एक मिनिट, तुम्ही भांडत का आहात? सई दोघींना शांत करत म्हणाली. ही बघ ना, काही बोलतीये, शीतल म्हणाली. शांत हो, बोल, काय काम आहे? सई शीतलला शांत करत मिशाला म्हणाली. तू न्यू ॲडमिशन आहेस? मिशा म्हणाली. हो, सई म्हणाली. क्लासचा एक रूल आहे, मिशा म्हणाली. कोणता? सई म्हणाली. न्यू आलेल्या स्टुडंटला आम्ही सांगू ते करावं लागतं, मिशा तिच्या मैत्रिणींना खुणवत म्हणाली. सई, असला कुठलाही रूल नाही, शीतल म्हणाली. आणि तू गप्प बसली नाहीस तर तुलाही आम्ही सांगेल तसं करावं लागेल, मिशा म्हणाली. काही खास नाही, बोर्डवर मी गाढव आहे असं लिहावं लागेल, मिशा कुशीत हसत म्हणाली. बस एवढंच? सई म्हणाली. हो, मिशा खुश होत म्हणाली. सई, अगं काही काय बोलतेस? तुला असं करायची काही गरज नाही, शीतल म्हणाली. एक मिनिट, ठीक आहे मिशा, मी तू सांगेल ते बोर्डवर लिहील, त्यानंतर तू आम्हाला परेशान करणार नाहीस, कबूल कर, सई म्हणाली. ऑल राईट, प्रॉमिस की त्यानंतर मी तुम्हाला परेशान करणार नाही, मिशा केसांना झटका देत म्हणाली. चॉक, सई हात पुढे करून म्हणाली. मिशाच्या मैत्रिणीने तिला लगेच चॉक दिला. लिसन गाईज, मिस सई आता बोर्डवर मी गाढव आहे लिहिणार आहे, मिशा समोर जाऊन मोठ्याने म्हणाली. सगळ्यांनी हसत सईकडे बघितलं. सई समोर गेली आणि तिने बोर्डवर लिहिलं. सगळे ते पाहून आश्चर्याने मिशाकडे बघत होते. मिशा खुन्नशी हसत सईला पाठमोरी उभी होती. ए तू वाच, मिशा शीतलला म्हणाली. मिशा गाढव आहे, शीतल म्हणाली. व्हॉट? मिशा गोंधळून. नीट वाच, मिशा रागाने म्हणाली. मिशा गाढव आहे, शीतल पुन्हा बोर्डवर लिहिलेलं वाचून म्हणाली. इडियट, नीट वाचता पण येत नाही, असं म्हणत मिशा बोर्डकडे वळली. मिशा गाढव आहे, मिशाने बोर्डवर वाचलं. आता संपूर्ण क्लासमध्ये एकच आवाज येत होता. तू म्हणालीस तेच लिहिलं, सई म्हणाली. मी तुला मी गाढव आहे असं लिहायला सांगितलं होतं, मिशा म्हणाली. मग मी तेच लिहिलं ना, सई इनोसेंट फेस करून म्हणाली. मूर्ख, तिथं तू माझं नाव लिहिलं, मिशा म्हणाली. तूच म्हणाली ना, सई म्हणाली. इथे मी गाढव आहे असं लिही. तेच लिहिलं, सई म्हणाली. मिशाने तिचं नाव मिटवलं आणि त्या जागी मी लिहिलं. हे लिहायला सांगितलं मी तुला, मिशा म्हणाली. आता सगळेच डेस्कवर हाताने वाजवून मिशावर हसत होते. शीतल पण हसत होती. मिशाच्या फ्रेंड्स आश्चर्याने मिशाकडे बघत होत्या. अगं मिशा, तू हे काय लिहिलं? तिची मैत्रीण म्हणाली. ती लगेच सगळं मिटवत होती की तितक्यात प्रोफेसर वर्गात आले. सई आणि मिशा समोर उभ्या होत्या. काय गोंधळ सुरू आहे प्रोफेसर? काही नाही सर, मिशा घाबरून म्हणाली. मिस सई, काय झालं? प्रोफेसर म्हणाला. काही नाही सर, बोर्ड साफ करत होतो. हो ना मिशा, सई बोर्डवरचं डस्टरने मिटवत म्हणाली. हो हो सर, मिशा पटकन तिच्या जागेवर जाऊन बसली. सई पण शीतल जवळ जाऊन बसली. दिसायला काकूबाई आहे पण भलतीच स्मार्ट आहे, मिशाची फ्रेंड तिच्या कानात म्हणाली. मिशा दात ओठ खाऊन सईकडे बघत होती.
असेच काही दिवस गेले. सई आता कॉलेजमध्ये छान रुळली होती. मुळातच हुशार असल्याने तिने हळूहळू तिचे सगळ्या नोट्स पूर्ण केल्या. तिच्या स्वभाव आणि वागणूक बघून सगळे तिला हेल्प करत होते. हाय, त्याने तिला पाठीमागून येऊन मिठीत घेतलं. आपण कोण? मी ओळखते का तुम्हाला? ती लटक्या रागाने त्यांच्याकडे रोखून बघत म्हणाली. सॉरी बाळा, वेळ नाही मिळाला, पण आज वेळ काढून खास तुझ्यासाठी आलोय. तो हाऊ मीन रुद्र, तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही तर मग कशाला आलात? जा ना, ती रागाने म्हणाली. सॉरी माही, असं म्हणायचं नव्हतं, रुद्र म्हणाला. तुमचं नेहमीचंच आहे. मी आपली वेड्यासारखी फोन करते, मेसेज करते, तुम्ही बोलावलं तेव्हा कॉलेज बंक करून भेटायला येते आणि तुम्ही वेळ नाही म्हणता, माही म्हणाली. अरे बापरे, खरंच की? म्हणूनच तर मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, रुद्र म्हणाला. खोटं. तुमचं प्रेम फक्त तुमच्या कॉलेजवर आणि तुमच्या फॅशनवर आहे, माही नाक मुरडत म्हणाली. एक्झाम जवळ येत आहे, त्यामुळं जी मुलं वीक आहेत त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि मी तर म्हणलो होतो आपण लग्न करू, तूच नाही म्हणतीयस, रुद्र म्हणाला. माझं MBBSचं हे शेवटचं वर्ष आहे. त्यात तुमचं आणि भाईचं जमत नाही. त्यात आपल्याबद्दल जर घरी कळालं तर माझ्यासाठी लगेच स्थळ शोधायला लागतील, माही म्हणाली. मी तुझ्या भाईला अजिबात घाबरत नाही. तुझ्यामुळे शांत आहे मी, नाहीतर केव्हाच तुला त्यांच्या नाकावर टिचून घेऊन गेलो असतो, रुद्र म्हणाला. माहीत आहे मला, पण आपण सगळ्यांच्या सहमतीने लग्न करायचं ठरवलं आहे ना, माही म्हणाली. रुद्र म्हणाला. बरं ते जाऊ द्या, वहिनी कशी वाटली? माही म्हणाली. गोड आहे, रुद्र म्हणाला. माही बारीक डोळे करून भावूक होत म्हणाली. रुद्र, पिहू आज वहिनीच्या वयाची असती ना, माही? तो अपघात झाला नसता तर आज ती माझ्याच कॉलेजमध्ये माझी स्टुडंट असती, रुद्र डोळे पुसत म्हणाला. रुद्र, नका ना वाईट वाटून घेऊ, त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली. बरं तुझा अभ्यास काय म्हणतोय? रुद्र तिच्या भोवती हाताचा विळखा घालत म्हणाला. छान सुरू आहे, पण मला एक टेन्शन आहे, माही म्हणाली. कोणतं? रुद्र म्हणाला. कृष्णा परत येतोय. तुम्हाला माहीत आहे ना, तो भाईला अजिबात आवडत नाही, पण आत्यामुळे त्याला सहन करावं लागतं, माही म्हणाली. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात.